जागावर फाटा फुटल्यात. वाव, व्हॉट अ वंडरफुल रोड. ही बघा एकच पॅशन प्रो इथं इतक्या गाड्या लागल्यात ना. ही पाहू शकता एक्सपल्स, बाकीच्या सगळ्या हिमालयन. तुम्हाला कुठेच अशी 100 cc ची एक बी गाडी दिसणार नाही, एक चुकून हुकून बी दिसणार नाही गाडी. मित्रांनो, तर तुमचा भाऊ पोचलाय आज चायना बॉर्डरला. पाहू शकताय हे जो ब्राऊन कलरचा म्हणजे मातीचा डोंगर दिसतोय ती इंडिया आहे, आणि ते काळा डोंगर दिसतोय का पलीकडं ती चायना आहे. मित्रांनो, हीच ती जागा आहे. ह्याच जागेवर 1962 साली शहीद झालेल्या 1300 पेक्षा जास्त जवानाला एकत्र अग्निप्रसाद देण्यात आला होता, म्हणजे त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले होते. मित्रांनो, तर एकदम ऑफ रोड आहे भाऊ, बेकार असा. पाहू शकताय ले 44 किलोमीटर, तारा 33 किलोमीटर आहे. तर आपल्या परमिट माझं काय झालंय का म्हणायचं मला मोबाईलमध्ये, तर त्यासाठी तिकडं गाडी इथे आपली तो महाराष्ट्र से इसी से आ रहा है. हा, महाराष्ट्र से इसी से आ रही. मित्रांनो, तो वॉटर क्रॉसिंग ये हानलेला पोहोचलोय आपण. आता हानलेला राहायची काय व्यवस्था आहे ती पाहिला पाहिजे. हे भाऊ आपले भेटलेत. कुठनं भाऊ म्हणले? बार्शीवन नाच कळती काय. वी मीट बिफोर नाईस टू मीट यू सर अगेन. मित्रांनो, तर राहण्याची सोय काय काय कुठं टेंट लावायची जागा देत नव्हती. तर मित्रांनो, तर हा दिवस आपला बारामती ते लेह लडाख ट्रिपचा 22व्या दिवशीचा पार्ट दुसरा आहे. पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण पँगॉंग लेककडून हानलेकडे निघालो होतो. तर तिथनं आपण काही अंतरावर आल्यानंतर आपला रस्ता चुकला होता, म्हणजे आपल्याला रस्ता सापडत नव्हता, मोबाईलला नेटवर्क नव्हतं, काय नव्हतं. तर तो ब्लॉग ज्यांनी कुणी पाहिला नसेल तो ह्याच्या अगोदरचाच ब्लॉग आहे, तो नक्की पहा. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहे, आपण जाणार आहे इंडिया चायना बॉर्डरवर. तिथनं आपण जाणार आहे हानलेला. तर हानलेला राहण्याची सोय कशी होती, इंडिया चायना बॉर्डरवर एक मेमोरियल पण आहे, ते मेमोरियल कसं आहे, काय आहे, चायनाने इंडियाला कसं फसवलं, हे सगळं तुम्हाला तिथं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला कुठला पार्ट आवडतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पूर्ण ऑफ रोडिंग रोड लागलाय, आणि हे हिमालयन गाड्यांचा ग्रुप आहे. ते बघा साईन देते स्लो स्लो स्लो, असं केलं की असं केलं की स्लो स्लो स्लो. जय हिंद सर. अशा प्रकारे आहे. मेन म्हणजे इथं रोडचं कन्फ्युजन काय, नेट नाहीये, आणि लय जागा फाटा फुटल्यात. वाव, व्हॉट अ वंडरफुल रोड. सिटी बजा के बोल भैया ऑल इज वेल. मुर्गा क्या जाने अंडे का क्या होगा, लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. मित्रांनो, तो व्ह्यू बघा. इकडं लाल मातीचे डोंगर आहेत सगळे, आणि इकडं चारी बाजून डोंगर आहे, मधीची एकदम सपाट प्लेन रोड. आपल्या इकडं असतात तसे रोड आहे म्हणजे किती किलोमीटरचा माहित नाहीये, पण रोड एकदम चकास मध्ये आहे. एकदम भारी नाथ का. ए भाऊ, होय ना, नाही काय नाही बघ, बुक्केच केला माझ्याजवळ. ए भाऊ, फॉर्च्युनर वाला बी लेजंड हॉर्न तर दे भाऊ. चला मित्रांनो, तो रोडचं काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. त्यामुळं काही ठिकाणी असं, काही ठिकाणी असं, काही ठिकाणी एकदम ससाटात, आता काही ठिकाणी ऑफ रोड आहे अशा प्रकारचं. तर चला, आणले नंतर आपल्याला
आणि जायचं आपल्याला उमलिंगला. मित्रांनो, तर आतमध्ये एक मेमोरियल, वॉर मेमोरियल टाईप काहीतरी लागलंय. आता आपण वाटत खांदेकडे जाताना काय नक्की माहीत नाही ॲक्च्युअलमध्ये का हॉटेल आहे जेव्हा थांबल्यात काय कळा नाही मला काय हे. तर पाहूया चला. रिझँगला मेमोरियल. ओके, तर पुढनं रोड आहे वाटतं मेमोरियलकडे जायला. तर चला जाऊया. इकडं बघा, कुठं पॅशन प्रो गाडी दिसती का तुम्हाला? दाखवतो व्यवस्थित. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 22वा. तर 22व्या दिवशी एक इथं वॉर मेमोरियल आहे. तर त्या मेमोरियलला जाण्यासाठी थांबलो होतो मी आपला हानलेला जाताना. तर पाहू शकता इथं एकटीच आपली पॅशन प्रो गाडी ही पाहू शकताय. पॅशन प्रो चावी राहिली होती, बरं झालं आलो माघारी म्हणून चावी घेतली. ही बघा एकच पॅशन प्रो आहे. इथं इतक्या गाड्या लागल्यात ना. ही पाहू शकता एक्सपल्स, बाकीच्या सगळ्या हिमालयन. तुम्हाला कुठेच अशी 100 cc ची एक बी गाडी दिसणार नाही. एक चुकून हुकून बी दिसणार नाही गाडी, माहिती का? असल्या गाड्या कोण आणतच नाही भाऊ. एक जरी दिसली ना भाऊ, त्याला मी मानला त्या माणसाला. एक बी गाडी नाही, एक बी. आता बघा, कमीत कमी नाही वे, कमीत कमी बारकी गाडी नाही वे. एक्सपल्स आहे 200 cc वाली. त्याच्यावरून बारकी गाडी कुठं पाहिला पण भेटणार नाही तुम्हाला. तर चला मित्रांनो, बघा अशा गाड्या इकडे येत पण नाही. 100 cc वाली पॅशन प्रो गाडी घेऊन तुमचा भाऊ आलाय. एक गाडी, एवढ्या गाड्या येत नाही तर जवळपास 100 पेक्षा जास्त गाड्या उभ्या आहेत तिथं, पाहू शकताय तुम्ही. आणि ह्याच्यात एक पण गाडी नाहीये जी हिरोची असेल किंवा हिरो किंवा बजाज कुठली पण असो, TVS पण 100 cc ची असेल नाहीये. तर मित्रांनो, इकडं यायला पण धाडस लागते गाडी घेऊन. दम पाहिजे, दम. तर तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते लिहायचे आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडी घेऊन आला इकडं लेह लडाखला. इथं नाही जवळपास 100 गाडी आहेत. एकच गाडी आपली 100 cc ची, बाकीची सगळ्या मोठ्या cc ची आहेत. चला बाय बाय मित्रांनो. तर आपण आलेलो आहे रिझँगला वॉर मेमोरियल. तर हे पाहू शकता इथं मेमोरियल आहे. तर मेमोरियलच्या बाहेरच एक तुम्ही पाहू शकताय, तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल की एक वॉल असते, त्याच्यावर पाठीमागं गोळी झाडायची वाकून खाली बसायचं. तसं तो हे केलेला आहे, फोटो पॉईंट केलेला आहे. त्यात जाऊन आपण थांबायचं ना, आपलं मुंडकं हे करायचं, त्यातनं डोकवायचं. तर एकदम भारी. म्हणजे अशा प्रकारे रिअलमध्ये सुद्धा असंच केलं जातं आहे. एकदम धाडसी असतात इंडियन आर्मीचे जवान. तर चला जाऊया, पाहूया मेमोरियलमध्ये काय आहे. मित्रांनो, तर एंट्री करायला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आणि एंट्री करायची. आणि आता आल्यानंतर न कुठलीही आपल्याला चार्ज नाही आहे, फी नाही आहे. उलटं इथं आल्यावर एक नंबर आहे की त्यांचा एक आर्मी जवान असतोय, तो आपल्याला सर्व गाईड करतोय. मित्रांनो, हे मेमोरियल 1962मध्ये इंडिया आणि चायनामध्ये जे युद्ध झाले होते त्यामध्ये जे जे जवान शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय पुढं एक स्मारक आहे आणि त्याच्या बाजूनी टोटल 11 स्तंभ आहेत आणि पाठीमागं वेगवेगळे आर्मीचे झेंडे आहेत आणि वरती आपला तिरंगा आहे. अशा प्रकारचं हे मेमोरियल आहे, खूप भारी आहे. मित्रांनो, इथं आल्यावर तुम्हाला कळतं की 1962मध्ये चायनाने इंडियाला कसं फसवलं होतं. म्हणजे इंडिया चायना बाई म्हणत ते दोस्तीचा हात पुढं करत होते आणि अचानकच पाठीमागून त्यांनी इंडियाच्या ह्या भागामध्ये अटॅक केला आणि इथला बराचसा भाग जिंकून घेतला. त्यांना इतके सैनिक चायनाचे असून पण आपल्या भारतीय जवानांनी त्यांना सामोरे गेले एकदम कमी संख्येत असून आणि खूप रोखलं. त्यातील रिझँगला हिल ही भारताने चायनाला जिंकून नाही दिली. त्यामध्ये जे शहीद झाले होते जवान त्यांना इथं सामूहिक अंतिम संस्कार करण्यात आला होता.
तर त्यांचे मृत शरीर हे जवळपास 3 महिन्यानंतर सापडले होते, कारण बर्फात युद्ध झालं होतं आणि त्या 3 महिन्यानंतरनं त्यांचे मृत शरीर सापडले होते. 3 महिन्यानंतरनं जरी त्याचे शरीर सापडले तरी त्यांच्या हातात बंदुकी वगैरे आहेत तशाच होत्या, त्यामुळे त्यांचे धाडस व शौर्य कळते. तर अशा प्रकारे चायना पण हादरलं होतं की एवढीशा इंडियन सैनिकाने हे कसं केलं. तर मित्रांनो, त्याचा इतिहास काय आहे, त्याचं सगळं इथं LED स्क्रीनवर पिक्चर दाखवला जातो 13 मिनिटाचा, आणि तिथनं आपण हे मेमोरियल पाहिलं की इथं एक फोटो पॉईंट आहे रेझिंगला वॉर मेमोरियल म्हणून. अजून एका साईडला एक म्युझियम आहे, त्यामध्ये जुने हत्यारं, गोळा बारूद वगैरे पण आहे, आणि एका साईडला ते TV हॉल रूम आहे. अशा प्रकारचं आहे. मित्रांनो, तर तुमचा भाऊ पोचलाय आज चायना बॉर्डरला. पाहू शकताय हे जो ब्राऊन कलरचा म्हणजे मातीचा डोंगर दिसतोय ती इंडिया आहे, आणि ते काळा डोंगर दिसतोय का पलीकडं ती चायना आहे. आणि आत्ता मी चाललोय हनलेकडं पँगॉंगच्या दिशेने. तर इतक्या जवळनं बाउंड्रीवरच रोड आहे सगळा. आणि हे पाहू शकताय इथं एक वॉर मेमोरियल आहे, रेझेला वॉर मेमोरियल म्हणून आहे. मित्रांनो, तर इथं आर्मी कॅन्टीनमध्येच दुपारचं जेवण करतं. इथं पाहू शकता छोले भटुरे घेतले, तिथं 100 रुपये प्लेट आहे. तर एक नंबर आहे ठिकाण हे. तर तुम्ही पण नक्की या. चला जेवण करतो, निघतो. मित्रांनो, तर छोले भटुरे खाल्ले, 100 रुपये प्लेट होती. एकदम भाऊ पोटच बळलं भाऊ, एकदम तगडं होतं. तर काय अडचण नाही, 2 भटुरे आणि छोले. तर चला किती मागाशी गाड्या लागल्या होत्या, आता फक्त माझी एकट्याचीच गाडी. अजून 2 किलोमीटरची ड्राईव्ह आहे. अंधार पडायच्या अगोदर पोचलं पाहिजे. हर हर महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 22. आता 22व्या दिवशी तुमचा भाऊ इंडिया चायना बॉर्डरवर आहे. तर हे दिसतोय हा डोंगर मातीचा, तर तो इंडियाचा आहे, आणि तो काळा डोंगर दिसतोय का तो चायनाचा आहे. तर ह्याच्यात झूम नाही आहे, तिथं चायनाचे बंकर आहेत आणि इकडे इंडियाचे बंकर आहेत. तर अशा प्रकारे इंडिया चायना बॉर्डरवर पण पोहोचलाय तुमचा भाऊ. आणि हा रोड नाही एकदम बॉर्डरच्या निकडे चाललाय. आणि मी आज चाललोय पँगॉंगकडून हानलेच्या दिशेने. तर वाटतच इंडिया चायना बॉर्डर दिसली म्हणजे, तर वाटलं नव्हतं इतक्या जवळ येईल चायना बॉर्डरच्या, त्यामुळेच परमिट वगैरे सगळं काढून यायला लागतंय. तर आपण आलोय पॅशन प्रो गाडीवर, ते पण इंडिया चायना बॉर्डरला. पाहू शकताय इंडिया चायना आणि पॅशन प्रो गाडी. तर चला निघतोय आता. आपल्याला अजून जवळपास आपल्याला नाही वेळ, जवळपास 80 किलोमीटर जायचे. 2 तासाचे ते 3 तासाचा रोड आहे. चला, तुम्हाला काय नाही काय तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय लिहायचे. मित्रांनो, तर रेझिंगला मेमोरियल पाहून आपण निघालोय आता फायनली. कुठं निघालोय आपण? हानलेच्या दिशेने निघालोय. तर पाऊस पाठीमागच आलाय, म्हणजे जाताना किती गाड्या फुलवल्या होत्या, आता येताना 2-3च गाड्या राहिल्या होत्या. आणि ही इंडिया चायना बॉर्डर आहे. हा डोंगर दिसतोय का, ह्या डोंगराच्या पलीकडं चायना आहे. आणि तुम्हाला दाखवतो तरी पण व्यवस्थित, पण माणसं पण त्या थांबून दाखवायचं. तर पाऊस आलाय बघा, दिसतोय का पाठीमागं. तर तो काळा डोंगर दिसतोय ना, ती चायना आहे. हा डोंगर आहे, ह्याचा टॉपपर्यंत इंडिया आहे, त्याच्या पलीकडे चायना आहे. तिथं पण इंडिया आहे. अशा प्रकारचं आहे. तर आता प्रकारे ही इंडिया चायना बॉर्डर आहे. तर एक नंबर ठिकाण होतं ही. काय त्याचं नाव होतं, रेझिंगला वॉर मेमोरियल. तर चला आता आपल्याला 80 किलोमीटर जायचं, म्हणजे मेन म्हणजे पावसाच्या अगोदर आपल्याला पुढे सरकायचे. ओके मित्रांनो, तर फायनली आपल्या ट्रिपचे 4000 किलोमीटर मागच कंप्लीट झाले. माझ्या लक्षातच आलं नाही. जवळपास आता 4080 किलोमीटर कंप्लीट, म्हणजे 4080 किलोमीटर झाले. तर बघा, लडाख इथपर्यंत, लडाख फिरण्यात 5000 किलोमीटर होईल मला वाटतंय. लडाखमधनं मनालीपर्यंत जास्तपर्यंत. चला, एक ठिकाण लागतंय असं इथं, ज्यावेळेस तुम्ही पासच म्हणता येईल, पण याला असं पर्टिक्युलर नाव नाही दिलं पासला. तुम्ही हानलेकडं जाताना ह्याच्याकडून कुठलं पँगॉंगकडून, तर पाहू शकता इकडं पण आर्मी कॅम्प आहे. इंडियन आर्मी कुठं इथं, तर आता मलाच चित्र काय लागायला लागलं आहे. कशी राहत असतील माणसं.
इंडियन आर्मी हो सल्यूट. कुठं बी ड्युटी करतात भाऊ. मोबाईल होल्डरचा पार्ट पडलाय. पाऊस बघा इच्छा गावात कसला जबराट दिसते पाऊस. लय जवळ चायना आहे का, एवढे जवळ चायना आहे मला वाटलं पण नव्हतं. मित्रांनो तर पाऊस यायला लागलाय आता. कॅमेरा बिमेरा आटलो असं वाटतंय मला. बघूया कसं होतंय. अजून तर काय एवढा जोरात नाही आला की लगेच चिवली. माझ्यावर पाऊस लय जोरात आहे. माझी गाडी 50 स्पीड व्हायला आहे. माझ्याबरोबर 2 हिमालयनवाले ते होतं भाऊ. त्यांची बांगबुंग बांगबुंग करत गेली पण ती आपण पाठीमागच राहिलं. पाऊस नको फक्त पाऊस नको. पाऊस असला की प्रॉब्लेम होता चार्जिंगचा होता कॅमेराची. ओके मित्रांनो तर लेहकडून इकडं जाताना आपलं लेह म्हणजे आपल्याला हानलेकडे जाताना एक चेकपोस्ट लागतो. तिथं आपल्याला आपले ही करायला लागते एंट्री. परमिट है सर आपके पास? हाँ है. एंट्री करवा दो सर. MH परमिट दिखाओ. परमिट तो फोन में है. नाम क्या आपका? स्वप्निल. हैं? स्वप्निल SWAPNIL. सर 3 जगह पे अभी तक परमिट चेक हुआ है. ऐसा कुछ नहीं है. MH42 AB 1136. महाराष्ट्र बड़ी दूर आंदे एक बंगाल तक का ही पूरी गली है तो काली है हैं. आन ले हानले चलो पे में परमिट दिखाएंगे आपको. परमिट मेरे पास इसकी सॉफ्ट कॉपी नहीं है. हार्ड कॉपी. हाँ तो हाँ हार्ड कॉपी नहीं है, सॉफ्ट कॉपी है. इसलिए उसके लिए नेटवर्क है क्या? PDF डाउनलोड नहीं कर रहा? किया है पर मेरे को फाइल मिल ही नहीं रही है. ठीक है जाओ. मतलब उसके लिए मेल पे लिंक पे जाना पड़ता है और फिर ऐसे करना पड़ता है. वैसे इतने दूर से अकेला आया हूँ तो परमिट सब लेके ही आया हूँ. आप कहाँ से है सर? जम्मू से. आप तो राजस्थान से. जम्मू से. जम्मू पे भी को चलो सर. पाकिस्तान म्हणजे पूर्ण चायना बॉर्डर आहे त्यामुळे तिकडं पण आर्मीचा बंकर आहे भाऊ. आर्मीवाले एकदम जबराट असतात भाऊ. लाईट नाही काय नाही ते कसे सर्वाइव्ह करतात काय माहित. पाणी नाही जवळ काय नाही. तिथं इलेक्ट्रिसिटी लाईन गेली नाही काय नाही. तसले ते मोठे डंपर असतात ना ते खायचं बीचं सामान पुरवत असतात बहुतेक. आले रेगिस्तान परत रेगिस्तानगत वाळू दिसायला लागली. ह्या साईडला बी रेगिस्तानगत आणि ह्या साईडला बी रेगिस्तानगत. रोडवर पण आलंय. घसरायचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळं आपलं त्यासाठी खाली बघून समोर व्यवस्थित चालायला पाहिजे. मित्रांनो तो रोड खराब आहे म्हणजे रोडचं काम चालू आहे. अंडर कन्स्ट्रक्शन आहे तर चाललंय हळूहळू त्यांचं. आणि जरा रोड मॅप नाही आहे काय नाही आहे त्यामुळं जे ग्रुप आहे आता तो समोर ग्रुप चालला आहे. त्या ग्रुपचा जो गाईड आहे लिडर आहे त्याला विचारलं मी कसं जायचं काय जायचं ते म्हणला फॉलो मी. तर त्याला बघूया आपल्याला ड्रायव्हर्जन आलं तर प्रॉब्लेम येतोय नाही तर काही गरज नाही आहे. त्या ग्रुपबरोबर अशी गाडी असते मला दाखवलंच. काय झालं की लगेच गाडी टाकायची नाही तर त्या लोकांचे बॅग बिग माझ्याकडे बॅग बिग बांधून नाही सगळे मोकळे टाकायचे. एका गावात पोचले आता तर ही गाव पाहू शकतोय. भाई कितना दूर है अभी इधर से हानले? 2 घंटा. मतलब कितना किलोमीटर में कितना?
90 का? अरे रोड कैसा है? किधर ये पास है क्या, ऐसा ही है प्लेन? नॉर्मल है ना? आगे जाके डाइवर्जन आएगा, एक अंदर के लिए, एक बाहर इस साइड के लिए। हाँ अंदर वाला रास्ता लेना, थोड़ा आगे जाके ना हाँ। लेफ्ट साइड लेके थोड़ा आगे जाओ, उसके बाद राइट साइड वापस मुड़ जाना। ओके। ब्रिज जैसा आएगा, हाँ। तो पानी आएगा, पानी के बीच में से एक रास्ता आएगा। ओके। आपका ग्रुप कब निकलने वाला है? 10-15 मिनट। ठीक। हाँ आ रहे। ठीक है, फिर मेरे को नहीं समझा तो मैं उधर रुकता हूँ, आपके साथ चलता हूँ। ओके। ये गांव का नाम क्या है? क्या? सागा? थागा? थागा? था? सागा गावात आहे मित्रांनो. तर चला आता पुढं नाही म्हणतोय तो डायव्हर्जन लागेल 1-2 जागा, तर नाही समजलं तर आपण थांबूया यांची वाट पाहत. चला इथं चांगल्यापैकी हॉटेल होतं बऱ्यापैकी, पण आपण एकदम भाऊ एकदम छोले भटुरे एकदम भारी वाटलंय. क्या हाथ करते? क्या रे भाई, क्या चाहिए? किस चीज का टिकट? किस चीज का टिकट रे? चलो बाय बाय. बाय बाय. मित्रांनो ते पोरगा पाशी आंबाडलं होतं, तीच काय मला पण नाकात कशी बुडावले का तितकं गार आहे इथं. बेसिकली पाहिलं तर ही सगळी लोक चायनाची लोक असल्यागत दिसतात, म्हणजे चायना बॉर्डरच्या साईडची. त्यामुळं चायना तसा चांगला एक पाहताचा एक पोर्शन त्यांनी कॅप्चर करून घेतला 1962 मध्ये. ते म्हणतात ना कैलाश मानसरोवर यात्रा ते पाहतात असते आता. ओके मित्रांनो, तर एकदम ऑफ रोड आहे भाऊ, बेकार असा. पाहू शकताय गाडी फिरतय, चाक फिरतात, पळवून उपयोग नाही, चाक फिरतात. तो ग्रुप चालला एक पुढं, कुठला आहे काय माहिती, 4-5 बाईक्स आहे टोटल, 6 बाईक्स आहे, म्हणजे एक त्यातला गाईड आहे. वाव काय व्ह्यू आहे रात का, डोंगर बघा डोंगर. ओके बंद करू. मित्रांनो बरेच वेळ झाला ऑफ रोडिंगच चालू आहे. इच्छा गावात दगड आलाय खाली इथं. चला चांगला रोड लागू दे एकदा, हायवे, मग मजा येईल जरा. ओके पावसाचंच वातावरण दिवसभर. ही पण बघा रेगिस्तानचा डोंगर दिसते. ती कसं आहे त्याच्यात काय काळा कोळसा आहे का काय काय माहिती, अशी काळे का दिसतात दगड, काही काळा नाही की. ओके जय हिंद सर, जय हिंद. मित्रांनो जरा चांगला रोड लागले का वाटते. हे बॅग आहेत का दोन्ही जाग्यावर, नाही ती एक बॅग राहायची वाटतच. एक तर खाली आहे, वरची बी आहे, खालची बी आहे. तर चला वा 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 वा, चांगला असा रोड असला ना भाऊ मजा आहे. दोन्ही साईडनी गावात दिसले आता लय भारी वाटायला लागली, कारण गावातच पाहिलं नाही मी 10 दिवस झाले जवळपास. वाव पुलाचं काम चाललंय आईच्या गावात, डोळ्यातच पाण्यात ठेवून गेला. बॅटरी आहे गोप्रोची. पाणी एवढ्या उंचावर पण पाणी. ओके चलो. अरे शेर आहे, अकेला आहे शेर. सगळ्या मोठ्या गाड्या आहेत, तुमचा शेर अकेलाच घेऊन आलाय पॅशन प्रो, एकाची पण नाही. बहुत बढ़िया चल रही है. हाँ उमली का करेंगे ना.
मेरे को ना जो अपना वरीला पास था ना, वरीला, वो उधर ज्यादा स्ट्रगल कर रही थी गाड़ी। उधर तो हिमालयन वाले भी फर्स्ट गियर में ही चल रहे थे सब। वो नहीं नहीं, अरे इतना दूर आए तो हिम्मत क्यों हारेंगे भाई, रुक रुक के जाएंगे पर जाएंगे। हाँ हाँ ठीक है। पाहू शकता आर्मी कॅम्प आहे आणि हे आर्मीचं काहीतरी आहे, म्हणजे लक्ष ठेवायचंय का काय, गोळ्या बंदुकी मारायचे प्रत्येक ठिकाणी इथं 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 लागले। पलीकडच्या साईडनी पण रोड होता बहुतेक, तो बंद आहे, त्याच रोडला जाऊन मिळतोय हा रोड असं वाटतंय मला। असल्या रोडनी काय होतंय, बॅगा बिगा ढिल्ल्या होत्यात, बाकी काय नाही। मित्रांनो तर आपण इंडिया तिब्बत बाँड्री पोलीस चौकी होय इथं आपल्याला ही एंट्री करायची। ले 44 किलोमीटर आहे, तारा 33 किलोमीटर आहे। तर आपल्या परमिट माझं काय झालंय, गावा नाहीच मला मोबाईलमध्ये, तर त्यासाठी तिकडं नेटवर्क येत आहे, तर त्या नेटवर्क एरियामध्ये जाऊन परमिट डाउनलोड करून यायचे। तर आलोच मी लगेच। गाड़ी इथे आपली तो महाराष्ट्र से इसी से आ रहा है। हाँ महाराष्ट्र से इसी से आ रहे। अभी कहाँ से आ रहा था? अभी पैंगोंग से सर। बाइक नंबर पैशन MH 42 AV 1136। लाइसेंस नंबर, लाइसेंस रियल नंबर। मित्रांनो तर फायनली एंट्री वगैरे करून आलोय मी। तर माझ्याकडे काय झालंय, ते मी जिथं जायचं तिथं टपक्याचं ओपन करायचं मेलवर टाकून, आणि त्यामुळं ते फाईल कुठं डाउनलोड होती तीच मला कळत नव्हती। मग आता मग डायरेक्ट व्हॉट्सॲपला शेअर करून ठेवली, तर नेटवर्क नाही, मला 1-1.5 किलोमीटर लांब जायला लागलं ते हे करण्यासाठी, आपले काय म्हणतात त्याला, ही पास काढण्यासाठी, परमिट। चला जाऊया, त्या पोलीसवाल्याची तिथं चालू राहिला होता, तिथून बंद केलं रेकॉर्डिंग। मित्रांनो तो पूर्ण रेगिस्तान आहे, एका साईडला थोडी हिरवळ आहे, नाही एका सगळं रेगिस्तान मित्रांनो तो पाऊस चालू झालाय आता निबार आईच्या गावात, आणि पाऊस इतका थंड लागतोय ना भाऊ, सगळं बर्फाच्या जवळपास 13-14 हजार किलोमीटर वरती, आणि आपण चाललोय हानलेच्या दिशेने। अजून 39 किलोमीटर आहे हानले, 4:30 वाजल्यात, अजून तरी तास दीड तास, 6 वाजतात, 6 वाजतात। पाऊस असला की लईच लफडे होतात। ये पाऊस बंद। क्या हुआ भाई? फोटो ले रहे हैं। ओके, ये कौन है? JK सर, आप स्कूटर लेके आए क्या? स्कूटर लेके आए क्या आप? यही के है क्या? चलो भाई, चलो मित्रांनो। वाव मित्रांनो, वॉटर क्रॉसिंग आली, परत पायावर पाणी नाही उडून द्यायचं, लई गाय लागते आधीच मला, उडलं तरी थोडं। व्ह्यू बघा, व्ह्यू तिब्बत इंडो तिब्बत बाँड्री तिथे एक कॅम्प दिसतोय, पुढं एक मोठा कॅम्प आहे आर्मीचा। ओके, इलेक्ट्रिसिटी लाईन पण आणली की, चलो हानले आले आता 6-7 किलोमीटरवर।
तर तुम्ही जरी आला इकडं हानलेकडं तर असे एकदम ढाळण एकदम चढेल, त्यामुळं एकदम हाय स्पीडने यायचं नाही. चांगला रोड आहे म्हणल्यावर माणसं काय करते फुकाट येते, तुम्ही डायरेक्ट तिकडून जंप आणता इकडे येऊन आदळता ना असं आहे. जसं यांनी सांगितलंय जागोजागी लावलंय बोर्ड वगैरे, स्लो डाऊन सेव्ह लाईव्ह. ओके मित्रांनो, तर लय अशा वॉटर क्रॉसिंग आहेत प्रत्येक ठिकाणी. जवळपास 2 किलोमीटरमध्ये 1-2 तरी वॉटर क्रॉसिंग असते. असंच पाहू शकताय. काय होतंय, उन्हाच्या टायमिंगला बर्फ पागाळतोय आणि पाणी 4 वाजता रोडवरच येते. अशा प्रकारचं वॉटर क्रॉसिंग असते. तर सगळे वॉटर क्रॉसिंग करून आपण निघालो आहे हानलेच्या दिशेने. कितीक राहिले हानले आता? मित्रांनो चला मित्रांनो, तो वॉटर क्रॉसिंग ये आता हानलेला पोहोचलोय आपण. आता हानलेला राहायची काय व्यवस्था आहे ती पाहायला पाहिजे. ओके भाई, आगे रहने के लिए आगे है क्या? रहने के लिए आगे है क्या? क्या कैंप किधर लगा सकते हैं क्या? टेंट हर जगह लगा हुआ, जगह ही जगह है। ओके ओके ओके, एक फोटो खींच लेता हूँ उधर खाली. चलो फिर हम होटल जाते हैं। हाँ चलो तुम आगे मित्रांनो पोचला हानलेला. कटाळा आला लय. इथं बघा चाय जय निघाला. लो हानले. एक फोटो काढू इथं बी. तशी काय आपल्याला हानले तशी फोटो काढायची गरज नाही. ये आलो हानलेला. पण तुम्ही हानलेमध्ये आला तर हानलेमध्ये इथं एक गॅरेज पण आहे. इथं पाहू शकताय. इथं गाड्यांच्या ट्यूब वगैरे पंक्चर वगैरे काढले जातात. तर इथे एक गाडी होती ती पंक्चर झाली होती, त्या गाड्यांचे पंक्चर वगैरे काढले जातात. बेसिकली ऑइल चेंज वगैरे पंक्चर वगैरे केले जातात. ट्यूब पण भेटते इथं. तर चला आपण जाऊया, आपला तर नाही प्रॉब्लेम काही. ओके ए भाऊ आपले भेटलेत. कुठनं भाऊ म्हणले? बार्शीवरनं. नात कळती काय? कशी झालं? मजेत चांगली चालली. चांगलं आलं ना? कुठे झालं आता इथं उद्या उमलिंगला जायचंय. आता कुठं तरी टेंट लावायला जागा पाहिजे, लोकेशन असे. भेटू मग आपण उद्या. काय झालं आता काय? एकदम ओके. आम्ही तुमचा एक रील पाहिला होता, तुम्ही घरून निघताना काहीतरी पूजा वगैरे करता. बरोबर सगळे महाराष्ट्राचे. तुम्ही कसे आलाय? पॅकेज थ्रू आलाय का? बरोबर. पहिल्यांदाच आलो आम्ही, त्यामुळे नाही काय. मी तर मागच्या जेवण वगैरे जेवण हॉटेललाच करतो शक्यतो. माझ्याकडे हाय बनवायचं सगळं, पण ते मला मी कटाळा करतो करायचा. असं होतं, एकटा असल्यावर कटाळा होतं. म्हणतं बाकीचं काही नाही. हाय माझ्याकडे बनवायचं. कॅम्पिंग गॅस वगैरे सगळे, तांदूळ बिंदूळ सगळे, मॅगी बिगी. ओळखला आपल्या महाराष्ट्राचा भाऊ दिसलाय. सकाळी भेटलो ना आपला पॅंगॉंगला. त्यांनी विचारलं इकडे काय आहे, त्यांना इकडे काही नाहीये. ओके ओके ओके, म्हणजे तुम्ही तीच होता का ते मोठी बाईकची मी वळून आत जायचं त्यावेळेस? ओके चला मग तुमचं काय आता तुमचा फिक्स असेल स्टे कुठे काय? चला मला सर्च करायला लागलं. ओके ओके भेटू उद्या. चला ओके. आमले कुठे आहे? इकडे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा भाऊ कुठला भाऊ तुम्ही? आम्ही संभाजीनगरचे. ये येतोय तुम्ही येताय बिंदास येताय. हे भाई अपना मिला है बैंगलोर से. आरसीबी फैन हो. ओके नहीं आ रहे आप टेंशन मत लो. आगे से मेरे को पूरे दिख रहे. मी मराठी ना है. बैक पैकर. मैं इतना फेमस नहीं हूँ भाई. कोई नहीं यार, फेमस ही हो. प्रॉपर बारामती का? प्रॉपर बारामती. मोरगाव सुपा.
मोरगाव हा गणपती मंदिर हा हा तिथलं ते आपल्या जेजुरी खंडासाठी. हा हा मैं मराठी नहीं, आई एम फ्रॉम गुजरात. हा सो भाई अगर आप- कोई गुजराती देख रहा है तो केम छो मजा में. मजा मजा Ritik, where he kept this one, that box I bought? चलो ओके थैंक यू. चल. आता कुठे चालले तुम्ही? कहाँ कहाँ घूम के आए थे? मित्रांनो तर हे पुण्यातले सर आहेत तर ते म्हणतात हमारे गाव के सर हे आपले पुण्यातले आहेत. कुठले सर पुण्यात तुम्ही? नमस्कार, पुण्यात बिबवेवाडी मध्ये. बिबवेवाडी मधले का? बरं बरं बरं. तुम्ही काय बस मध्ये आलाय काय? आम्ही बस मध्ये आलो. कसं आहे लद्दाख? फॅमिली एकदम एकदम भन्नाट, भन्नाट आहे ना? एकदम भन्नाट. तर सरांना भेटून चांगलं वाटलं सर. चलो आपल्या इथले भेटले माणसं चांगलं वाटतंय. हा कहाँ से वो थाना है 42? मे बारामती. ओके ओके चला. We met before. Yeah. Nice to meet you, sir. Again. Yeah, again. Where are you staying? Here. Yeah. How much cost? I don't know. You with us tour package. Yeah. Package. I am searching the place where I can put my tent. I have low budget. Campsite. Okay. So there. We went this way. Maybe you can go in. I think there are some campsites. Okay. I will try on that side also. Or you can search on the map. Okay. मित्रांनो तर राहण्याची सोय काय काय कुठं टेंट लावायची जागा देत नव्हती तर हा आपला भाऊ आहे तर ह्याने डायरेक्ट फ्रीमध्येच आपल्याला एक हॉल टाइप है हॉलमध्ये राहण्याची सोय केली. थैंक यू भाई. Welcome, sir. Welcome. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. मैं क्या बोल रहा हूँ गाड़ी का सामान ऐसा के ऐसा ही रहा तो भी अड़चन नहीं है ना? नो प्रॉब्लेम ना. थँक यू. फ्री मध्येच भाऊनी राहण्याची सोय केली भाई. धन्यवाद. ओके वेलकम. मित्रांनो तर जेवण वगैरे झालं आताच. ते भाऊ जिथं राहिलो होतो आपण इथं पाहू शकता इथं गाडी लावली आणि इथंच मी विचारलं होतं त्याला ते टेंट लावू का तर ते म्हणला टेंट वगैरे नको लावू त्याला म्हणजे त्याने अगोदर सगळं विचारून घेतलं कुठं नाही काय कसं आलाय मग म्हणला टेंट बीट नको लावू. त्याने तिथंच एक त्यांची रूम झोपायची म्हणजे जे स्टाफमध्ये तिथंच राहा म्हणलं म्हणजे मी एकटाच आहे सध्या कोण नाही तिथं तर तिथं थांबलो आहे आणि जेवण बिवण पण त्यांनी दिलं आणि इथं गाडी लावली. आता मी थांबलो आहे बाहेर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. म्हणजे काहीच त्यांनी जेवणाचे पण पैसे नाही घेतले आणि राहण्याचे पण पैसे नाही घेतले तर व्हिडिओ इथं काय झालं फक्त रेंजचा प्रॉब्लेम आहे. इथं तर मी एक्सपेक्टेडच नव्हती केली रेंज पण आहे इथं थोडीफार जवळपास 450 चाललंय बाहेर येऊन उभं राहिलं. आता 70-80 kbps चालत होतं. मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. हानलेमध्ये मेन म्हणजे राहण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. टेंट वगैरे लावून राहू शकत नाही आहे. त्यांची कम्युनिटी झाली म्हणजे काय म्हणतात त्याला की तिथं रूम वगैरे भाड्याने असतात त्यामुळे ते रूम त्यांच्या भाड्याने जावं म्हणून ते कुणाला टेंट लावून देत नाही काय नाही तर त्या भावाने मदत केली त्याचे धन्यवाद. मी 4-5 जागा विचारलं कुणीच मला मदत नाही केली पण त्यांनी मदत केली. फ्रीमध्ये जेवण पण चाललं राहण्याची पण सोय केली त्याचे धन्यवाद. आणि मित्रांनो फिरत राहा अनुभव घेत राहा आणि जगण्याची मजा घ्या फिरत राहा अनुभव घ्या. चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके.